चौपट फुलणारे तांदळाचे पापड आज आपण बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे कढई भर असे हे पापड फुलून येतात। हे तांदळाचे पापड अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळात बनवून होतात। बऱ्याच वेळा काय होतं ना, पापड सुकल्यानंतर त्यांना चिरा पडतात किंवा ते तुटतात, तर हे होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर मग तांदळाचे पापड आपण बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। तांदळाच्या पिठाचे खिचिया पापड बनवण्यासाठी मी इथे 1 बाउल एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे चाळून घ्यायचं आहे पीठ, आणि हे जे रेग्युलर मी भाकरीसाठी पीठ वापरते ना, तेच इथे मी वापरलेलं आहे। रेशनिंगच्या तांदळाचं असेल तर उत्तमच आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे जास्त घातले तर लाटताना पापड फाटले जातात। त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत आणि अगदी अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे। आणि आता ना हे सुके जिन्नस एकसारखे असे मिक्स करून घेऊयात। इथे तांदळाच्या पिठाबरोबर सगळे जिन्नस मिक्स करून झालेले आहेत। आता इथे मी 1 बाउल एवढं पाणी घेतलेलं आहे। जे नॉर्मली आपण जेवणासाठी वापरतो तेच इथे पाणी वापरलेले आहे। गरम पाणी वगैरे मी इथे वापरलेलं नाही आहे। हे पाणी आहे ना थोडं थोडं करून घालायचं आहे। एकदम घातलं तर पिठाच्या कदाचित गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे मी इथे थोडं थोडं पाणी ॲड करून या पिठाच्या गुठळ्या मोडत इथे 1 बाउल पूर्ण पाणी वापरून झालेलं आहे। आता अजून मी इथे अर्धा बाउल एवढं पाणी घेतलेलं आहे, पण मला इथे पाव बाउलच एवढं पाणी लागलेलं आहे। आता हे मस्त असं मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी किती जाड आणि किती पातळ ठेवायचं, याची कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात घ्या। टोटल मला 1 बाउलसाठी आहे ना, 1 बाउल मी पीठ घेतलं होतं, त्यासाठी मला इथे 1.25 बाउल एवढं पाणी लागलेलं आहे। आणि आता हे तांदळाचं भिजवलेलं पीठ आहे ना, ते एका टोपामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी एका टोपामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे। आता एका साईडला गॅसवर मी कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे हाईट वाढण्यासाठी। त्यावर मगाशी आपण जे पीठ ओतून घेतलं आहे तांदळाचं, तो डब्बा ठेवलेला आहे। त्यावर झाकण ठेवायचं, नाहीतर वाफेचं पाणी त्या पिठामध्ये जाऊन पीठ पातळ होण्याची शक्यता असते। आता कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि आता याला 7 ते 8 शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या आहेत। इथे बरोबर मी 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरला। आणि हलकासा कुकर थंड झाला आहे। आता ओपन करून बघूयात पीठ आपलं कसं तयार झालं आहे। तुम्ही बघू शकता पीठ मगाशी किती पातळ होतं आणि आता मस्त घट्ट झालेलं आहे। आता हा डब्बा आपण बाहेर काढून घेऊयात। गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे। तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे पीठ। मगाशी किती पातळ होतं, त्या स्टेजला कोणीही घाबरू शकतं, पण घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही आहे। मस्त असं घट्टसर हे पीठ झालेलं आहे। हे पीठ आहे ना, आता गरमच आपल्याला मळून घ्यायचं आहे, पण हाताने डायरेक्टली मळायला गेलं तर हाताला चटके बसणार, त्यामुळे ते मळलं जाणार नाही। तेवढं मळायला पाहिजे तेवढं पीठ। त्यामुळे काय करायचं, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे भरून घ्यायचं आणि मी तुम्हाला दाखवते सोप्या पद्धतीने कसं मळायचं। हे पीठ मी इथे पिशवीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता लाटणीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हाताने मळायला गेला तर हाताला चटके बसू शकतात, त्यामुळे हळूहळू 10 ते 15 मिनिटं तरी हे पीठ मस्त असं लाटणीने मळून घ्यायचं आहे। जर ही पद्धत तुम्हाला आवडत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने काय करायचं, एखादा कॉटनचा कापड, रुमाल काहीतरी घ्यायचा, तो ओला करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पण मला या पद्धतीने सोपं वाटलं म्हणून मी या पद्धतीने मळून घेतलेलं आहे पीठ। जवळजवळ 15 मिनिटं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे पीठ किती मऊ असं सॉफ्ट असं बनून तयार झालेलं आहे, मळून तयार झालेलं आहे। यातला अर्धा भाग आपण काढून घेणार आहोत आणि बाकी उरलेलं पीठ आहे ना, ते पिशवीतच घट्ट बांधून ठेवायचं, जेणेकरून ते गरमच राहील। आता हे बाहेर ठेवलेलं पीठ आहे ते हाताने पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। आता हे हलकंसं थंड झालेलं आहे, लक्षात घ्या। आता हे मळून घ्यायचं। जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळून घ्याल ना, तेवढेच पापड सुंदर होतात। त्या पापडांना अजिबात चिरा पडत नाही।
जर तुम्ही थोडंसंच मळून घेतलं पीठ किंवा पीठ मळायला कंटाळा केला तर ते पापड अर्धवट सुकल्यानंतर त्याला चिरा पडतात. आता या पिठाचे ना जेवढे तुम्हाला पापड बनवायचे आहेत, ज्या साईजचे पापड बनवायचे आहेत त्याप्रमाणे असे तुम्ही छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि या लाट्या आहेत ना हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत, कारण त्या अजिबात थंड व्हायला द्यायच्या नाही आहेत आपल्याला. मी ते एकच लाटी घेतलेली आहे जे आपण पापड बनवायला सुरुवात करतो आहोत. इथे प्लास्टिक शीट घेतली आहे, त्याला फक्त 1 थेंब एवढं तेल लावून घ्यायचं आहे. वाळवणीचे पदार्थ जे आपण वर्षभर साठवून ठेवतो त्यांना तेल कमीत कमी लावून घ्यायचं आहे. आपल्याला इथे पापड बनवण्यासाठी 2 शीट लागतात. दोन्ही शीटला अगदी थोडं थोडं मी तेल लावून घेतलेलं आहे. एकदाच लावायचं, परत परत लावायची काहीच गरज नाही आहे. आता इथे तुम्ही बघू शकता पिठाच्या गोळ्यावर एक मी प्लास्टिकची शीट ठेवली, त्यावर असं प्लेटने प्रेस करून पापड मस्त असा पातळ असा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता. आहा, मस्त झालेला आहे. तुम्हाला दाखवते किती पातळ झालेले आहे. माझी बोटं सुद्धा यामधून आरपार दिसत आहेत, एवढा हा पातळ झालेला आहे. आता दुसऱ्या प्लास्टिक शीटवरती मी हे सुकण्यासाठी काढून घेतलेला आहे पापड. अजून एका पद्धतीने मी तुम्हाला पापड बनवून दाखवते. सेम प्लास्टिक शीटवरती आपल्याला लाटी ठेवून घ्यायची आहे, त्यावर दुसरी प्लास्टिक शीट ठेवायची आणि लाटणीने हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. या पद्धतीने ना एकदमच असे पातळ पापड तयार होतात. तुम्ही बघू शकता. यामध्ये जिरं थोडंच घालायचं आहे. जिरं जास्त जर झालं ना तर ते पापड फाटले जातात, त्यामुळे मी अगदी कमीच घातलेला आहे जिरा. आणि या पद्धतीने असे हे पापड ना दुसऱ्या शीटवर काढून घ्यायचे, म्हणजे ते अजिबात फाटत नाही जरा सुद्धा. अजून एका पद्धतीने मी पापड इथे तुम्हाला बनवून दाखवते. सेम प्लेटने आपल्याला हा लाटी आहे ना ही प्रेस करून घ्यायची आहे आणि लाटणीने आता हे पातळ करून घ्यायचं आहे पापड. काही वेळेस काय होतं, पूर्ण लाटणीनेच आपण जेव्हा लाटतो ना त्यावेळी पापडांचा आकार गोलाकार असा येत नाही, त्यामुळे ही पद्धत आहे ना अतिशय उपयोगी आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हा पापड लाटून झालेला आहे झटपट. आणि अशाच पद्धतीने बाकी सर्व सुद्धा पापड मी इथे लाटून घेतलेले आहेत. फॅन खाली मी इथे सुकायला ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. पापड लाटण्यासाठी मी इथे 3 वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने हे पापड लाटून घेऊ शकता. पापडांची वरची बाजू हलकीशी सुकायला लागली की ते पलटी करून घ्यायचे आहेत. आणि हे पहिल्या दिवशी तर मी फॅन खाली सुकवले आहेत आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मी हे कडकडीत उन्हामध्ये पापड सुकवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त पातळ असे हे आणि पांढरे शुभ्र असे हे पापड बनून तयार झालेले आहेत. आता हे पापड आपण तळून सुद्धा बघूयात कसे झाले आहेत. तुम्ही बघू शकता पापड तेलात सोडल्यानंतर भरकन असा हा फुलून येतो आहे आणि तो कढईभर फुललेला आहे. जाळीदार सुद्धा हा पापड झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी हे चौपट पापड फुलत आहेत. असे हे कढईवर फुलणारे पापड बघून तुमच्या घरातले तुमच्यावर नक्कीच खुश होतील. एवढे सुंदर होतात हे पापड आणि चवीला तर खूपच अप्रतिम होतात. माझ्या पद्धतीने एकदा हे तांदळाच्या पिठाचे खिचिया पापड तुम्ही घरी नक्कीच करून बघा. सर्वांना तुमच्या घरातल्यांना आवडतील हे पापड. एवढे सुंदर बनून तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता वाळवलेला पापड केवढा आहे आणि तळलेला पापड केवढा आहे. साईज तुम्हाला कळावी म्हणून मी इथे 2 हातात 2 घेऊन तुम्हाला दाखवले आहे. या पापडाचा तुम्ही आवाज ऐका. किती मस्त कुरकुरीत असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर हे तांदळाच्या पिठाचे खिचिया पापड अगदी सोप्या पद्धतीने मी इथे बनवून दाखवलेले आहेत. तर हे एकदा तुम्ही घरी नक्कीच करून बघा आणि कसे झाले आहेत मला कमेंट करून सांगा. ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.